हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी। आज आपण पाहणार आहोत पोलीस भरती 2024 अपडेट। ग्राउंड डेट म्हणजेच मैदानी चाचणीची तारीख काय असणार आहे, तारीख फिक्स झाली आहे का आणि कशा प्रकारे तयारी करायची आहेत, किती फॉर्म आलेले आहेत, किती अर्ज आलेले आहेत, त्याविषयी सविस्तर आपण माहिती घेऊया। इथे आपण पाहणार आहोत सकाळ पेपर या वृत्तपत्राने दिलेली माहिती अशी आहे की पोलीस भरतीच्या एका जागासाठी 102 उमेदवार असणार आहेत। म्हणजेच एकूण जे जागा आहेत पोलीस भरतीच्या 17,471 जागेसाठी आपल्याला अर्ज आलेले आहेत 17,76,000 17,76,000 एवढे उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत आणि एकूण जागा आहे 17,471। तर म्हणजेच आपल्याला एका जागेसाठी किती उमेदवार सांगता येतील, तर एका उमेदवारासाठी 102 उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत आणि इथे तुमची स्पर्धा 101 विद्यार्थ्यांसोबत राहणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांची। तर त्याला कसं पार करता येईल हे तुम्ही आता पाहायचं आहे। तसेच मैदानी म्हणजे चाचणी ग्राउंड टेस्ट कधी होणार आहे, तर इथे दिलेले आहे 20 मे नंतर चाचणी होणार आहे। 20 मे नंतर चाचणी का बरं दिलेलं आहे हे डेट, तर आता सध्या निवडणुका चालू आहेत आणि ह्या निवडणुका या टप्प्यात संपतील आणि 20 मे नंतर तुमची जी आहे मैदानी चाचणी घेण्यात येईल। तर मेमध्ये आता उन्हाळा आहे, त्या दृष्टिकोनातून इथे सांगितलं गेलेलं आहे की सकाळी 6 ते 10 या वेळेपर्यंत मैदानी चाचणी घेण्यात येईल। तर हे 20 मे नंतर म्हणजे मे किंवा जूनपर्यंत, जूनच्या अखेरीस ही मैदानी चाचणी होऊ शकते, कारण डेट जी दिलेली आहे कन्फर्म 20 मे नंतर, तर त्याच्यानंतर एक अजून 8-15 दिवस कालावधी लागू शकतो। म्हणजे तुमच्या हातामध्ये 1 ते 1.5 महिना आहे। त्याची प्रॅक्टिस कशी करायची ते तुम्ही पाहावं लागणार आहे तुम्हाला। आणि हे सकाळी मैदानी चाचणी होणार आहे आणि कशा प्रकारचे किती अर्ज आलेले आहेत हे इथे आपण घेतलेले आहे। तर मुलांनी तयारीला लागावे, म्हणजेच त्यांना 1.5 महिन्यामध्ये प्रॅक्टिस चांगल्या प्रकारे करता येईल आणि त्यांना रिझल्ट चांगल्या प्रकारे आणता येईल। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।